या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। भारत संविधान लागू झाल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने संविधान जागर यात्रा 2024 सुरू केली आहे। केंद्र सरकार संविधान अमृत महोत्सव साजरा करत आहे। लोकांना त्यांच्या संविधानिक अधिकारांची माहिती देणे, लोकशाही विरुद्ध खोटी माहितीचा प्रचार रोखण्यासाठी ही मोहीम आखली आहे। संविधान जागर समिती या यात्रेचे आयोजक असून 8 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातून अनेक जणांचा या यात्रेत सहभाग असून संविधान जागर समिती या यात्रेचे आयोजक आहे। संविधान जागर यात्रेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड आणि वाल्मिक निकाळजे सहभागी झाले होते। विजयराव गव्हाळे, योजनाताई ठोकळे, स्नेहाताई भालेराव, नितीनभाऊ मोरे, आकाश अंभेरे, नागसेन पुंडगे आदी मान्यवर यात्रेसाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत। ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी महाड येथून सुरू झाली असून आतापर्यंत या यात्रेने संपूर्ण महाराष्ट्र दौरा केला आहे। या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी तसेच संविधान विरोधी वाढत्या विरोधी प्रचाराचा प्रतिकार करण्यासाठी ही संविधान यात्रा आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतर विरोधकांनी संविधानाबाबत खोटा प्रचार करून लोकांमध्ये शंका निर्माण केली। विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समुदायात भीती निर्माण झाली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधानावर झालेल्या आघाताला सर्वात मोठा धोका मानले आणि या मुद्द्यावर निवडणूक मोहीम राबवली होती। काँग्रेसने केलेले आरोप कायदेशीर आधारावर टिकू शकणार नाहीत। सुप्रीम कोर्टाने केसवनन भारती निर्णयात संविधानाच्या मूलभूत रचनेला बदलता येणार नाही असे स्पष्ट केले आहे। तरीही विरोधकांनी अनुसूचित जातींच्या लोकांमध्ये संविधान नष्ट होईल अशी भीती निर्माण केली असे समितीने म्हटले आहे। काही व्यक्ती प्रगतीवादाचे मुखवटे घालून शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या नावाने खोटी अफवा पसरवत आहेत। या व्यक्तींनी शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या खऱ्या आदर्शांचा समज घेतलेला नाही आणि समाजात जातीय राजकारण पसरवून सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न करत आहेत। ही यात्रा त्यांच्या छुप्या अजेंड्याचा खुलासा करून जनतेला माहिती देण्याचा प्रयत्न करेल असे विजयराव गव्हाळे, संविधान जागर समितीचे वक्ते यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।